एक तरुण ज्याने कष्टाने जगण्याचा प्रयत्न केला, एक चिठ्ठी ज्यात त्याने कुटुंबाची माफी मागितली आणि एक आवाहन जे श्रीरामपूरच्या गोरगरिबांसाठी आहे. अर्जुन शरणागत गायकवाड वस्तीतील हा तरुण गळफास घेऊन गेला, पण त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती इथे राहणारा अर्जुन शरणागत कष्ट करूनही साधे स्वतःचे घर बांधू शकला नाही. दररोजची मजुरी, कुटुंबाची जबाबदारी आणि घराचं स्वप्न पूर्ण होत नव्हते. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट शब्दात लिहिले, आई, बहीण, भावाची, पत्नीची मी माफी मागतो. मी कष्ट केले पण साधे घर बांधू शकलो नाही. पण अर्जुनने फक्त माफी मागितली नाही, त्याने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एक आवाहन केले. श्रीरामपूर गावासाठी गावठाण द्या, गोरगरिबांच्या घरासाठी प्रयत्न करा. अर्जुन सारखे कितीतरी तरुण तरुणी या शहरात आणि जिल्ह्यात आहेत, ज्यांना स्वतःचे घर हवे आहे पण गावठाण मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजना, राज्य सरकारची घरकुल योजना कागदावर चांगली, प्रत्यक्षात मात्र अनेक गोरगरिबांपर्यंत पोहोचतच नाही. अर्जुनने आपल्या मृत्यूतून एक संदेश दिलाय, गोरगरिबांना हक्काचे घर द्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरसह जिल्ह्यात विकास कामे केली आहेत. पाणी प्रश्न, रस्ते, उद्योग, पण घर ही मूलभूत गरज आहे. अर्जुनची चिठ्ठी त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल का? ते श्रीरामपूरकरांच्या घरांसाठी गावठाण उपलब्ध करून देतील का? एक तरुण गेला पण त्याची चिठ्ठी जिवंत आहे. ही फक्त एक आत्महत्या नाही, ही व्यवस्थेकडे दिलेली हाक आहे. गोरगरिबांना हक्काचे घर मिळाले तर असे अनेक अर्जुन वाचू शकतील. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशासन या चिठ्ठीतील आवाहनाकडे लक्ष देईल का? श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गरीबाला घर मिळेल का? घर फक्त चार भिंती नाहीत, ते स्वप्न आहे, सुरक्षिततेचे, आत्मसन्मानाचे,